गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर. तर आज आहे आफ्टरनून आणि आज परत आपण निघालो आहे कामाच्या दिशेने. तर बघूया आज काय पाहायला भेटतंय नवीन. खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय, कारण का कसं आहे, आपले रील्स पण चालू असतात, व्लॉग्स पण चालू असतात. त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेऊन एक दिवसाचा ब्रेक घेऊन मी मध्ये ब्लॉग टाकत असतो. आणि खास असं काहीच नाही, फक्त रिॲक्शन्स नाही घेऊ शकत आपण, आजूबाजूच्या माहिती सुद्धा देतो ब्लॉग्स रिलेटेड. म्हणजे बाईक रिलेटेड झालं, परत रोड्स रिलेटेड झालं, अशा काही माहिती आपण देत असतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. ॲक्च्युली हे जॉईंट होतं, पण आपण नेहमीप्रमाणे 2 वेळा वेलकम करतो. कारण का कसं असतं मित्रांनो, निघताना आपल्याला ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं आणि खूप काय सीन्स आहेत. त्याच्यामुळे आपण 2दा वेलकम करतो, एकदा हायवेला लागल्यावर आणि एकदा चॅनल चालू व्हायच्या आधी. पण कसं आहे, व्लॉग टायमिंग आपला कमी झाल्या कारणाने आपण दोन्ही एकदमच करून टाकतो. दोन्ही वेलकम एकाच टायमाला, जेणेकरून सेकंड वेलकम जो आहे तो कट होणार नाही याची दक्षता घेऊन आपण करत असतो. थांबरे. तर लास्ट टाइमचा ब्लॉग खूप छोटा होता. हा बघा, ह्याला गाडी चालवता येत नाही आणि गाडी चालवायला चाललंय. कुठून काय टर्न मारतोय देव जाणे. तर पेट्रोल सुद्धा फुल आहे, सर्व्हिसिंग सुद्धा झालेली आहे, फक्त वॉश बाकी राहिलेलं आहे गाडीचं, ते सुद्धा होईल उद्याच्या दिवसात. एक वॉश करून घेतो गाडीला, जेणेकरून गाडी सुद्धा छान दिसेल. अंतर्मन गाडीचं छान झालेलं. अरे काकी, हे लहान पोराला घेऊन चाललंय, पण बघा घाई किती. चल, हे आतमध्ये मच्छर आहे की बाहेर आहे तेच कळत नाही. आतमध्ये वाटतं, आतमध्ये कसे राहिले, डिस्टर्ब करते. गेले वाटतं. ब्लॉग बनवणं पण एक कला आहे मित्रांनो, साधी सोपी गोष्ट नाही आहे. सगळीकडे लक्ष द्यावं लागतं, रोडवर पण, गाडीवर पण, कॅमेराजवर पण. थोडं जास्त स्ट्रगल आहे, पण आपण ते एक्सेप्ट केलं आहे आणि म्हणून या पदार्पणामध्ये ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे. केवढी मोठी गाडी ती. बंद झाला कॅमेरा. नाही, कॅमेरा बंद नाही झाला, डिस्प्ले केले. आणि गरम पण तेवढंच आहे ना मित्रांनो. ह्युमिडिफिकेशन नाही आहे,
ह्युमिडिटी तेवढी वाढली, ह्युमिडिफिकेशन नाही बोलू शकत. ह्युमिडिटी तेवढीच आहे खूप जास्त लेवलला. त्याच्यामुळे कसं आहे, कॅमेराची बॅटरी ड्रेन होणे, परत कॅमेरा आपोआप ओव्हरहीटेड होणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक आहे थोडंसं. मी आधीच बोललो तुम्हाला, ही लाईन थोडीशी स्ट्रगलवाली आहे बघा. वाव. आणि मित्रांनो, आपला एक स्ट्रगल संपलेला आहे, तो आहे कॅमेराचा म्हणजे काय बोललो मी, कॅमेरा सेटिंगचा. कारण का फेविक्विक टाकून याला फिक्स करून टाकले मी, तर हा कुठे आता जात नाही. आणि स्टेडी मोडवर राहिला, नो प्रॉब्लेम. सो सारखा फिक्स करा, हे करा, फिक्स करा, ते करा, हा स्ट्रगल संपलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे एक तर रोडवर आणि बाईक हँडलिंगवर, सॉरी बाईक बोललो, स्कूटी हँडलिंगवर, आणि कॅमेरा जाऊन आहेत की नाहीत याच्यावर. एक कॅमेरा तर कायम ऑन राहील, पण ओव्हरहीटिंगमुळे त्याचासुद्धा इश्यू आहे मोबाईलच्या कॅमेराचा. सो मित्रांनो, अशा गोष्टींपासून जरा सांभाळून राहत जा. कारण का तिला ठोकल्यावर जे सामान उचलायची क्रेन आहे, तिला ठोकल्यावर तिला काही त्रास नाही होणार मित्रांनो, पण आपल्याला मोठा फटका लागेल. सो अशा गोष्टी उतारात, ब्लाइंड टर्नला किंवा अजून कुठे, हां ब्लाइंड टर्नलाच, चढ उतारात. कारण का एक आता हे चढण असलं की पुढे थोडासा रोड ब्लाइंड असतो, थोडासा नाही पूर्णच रोड ब्लाइंड असतो. कारण का एक जमिनीच्या थोडंसं डाऊन असतो आपण. काय झालं, कॅमेरा बंद झाला वाटतं. चालू आहे मित्रांनो, मला वाटलं गरमीमुळे बंद झाला की काय. तर आपण होतो चढ उतार आणि ब्लाइंड टर्न, म्हणजे जिथे आपल्याला पुढचा रोड दिसत नाही अशा जागी जर असल्या गाड्या आल्या किंवा काही झालं किंवा कोणी पार्किंगला गाडी उभी आहे तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात मित्रांनो. तर अशा ठिकाणी गाड्या थोड्याशा जपून चालवाव्या. खूप जण घाई करतात आणि आदळतात जाऊन समोरच्या गाडीला, उभ्या असलेल्या किंवा स्लो चाललेल्या गाडीला. सो ह्या गाड्यांवरती थोडंसं लक्ष ठेवत जा मित्रांनो.
सुपर कंट्रीमॅन. अरे जा ना आता, उद्या जाणार काय? काय लेफ्टला घेतोय आजोबा आजोबा. दादाने लोगो काढलाय की लोगोच नसतो याला. मे बी दादाने लोगो काढला असावा, माहित नाही. तर मित्रांनो मे बी आज लेट पर्यंत थांबावं लागेल, मे बी, माहीत नाही, पण मे बी बघूया. हा किती बरं वाटतं. पाठ दुखते. तर आपण पोचलो आहोत मित्रांनो आपल्या डेस्टिनेशन जवळ. अजून 5 मिनिटाचा फरक आहे फक्त. किती वेळात पोचलो तर वाजला आहे 48. पाऊण तास घेतला आपण ऑन कॅमेरा. गोरेगाव ते बँड्रा. आणि मे बी मी कुठे काम करतो हे सुद्धा तुम्हाला माहिती झालं असेल. सो तुमच्याकडेच गुपित ठेवा. सगळ्यांना सांगू नका मी कुठे काम करतो ते. फक्त मी बँड्राला काम करतो हे माहिती असावं. तर मित्रांनो अजून तरी एकही रिॲक्शन आजच्या दिवसात सापडलेलं नाही. सो बघूया पुढे जाऊन भेटला तर. लांबून टांगले. बोललो असतो पण जाऊन दे, आपण कॅमेरावरती होतो त्याच्यामुळे काय बोलायला भेटत नाही मित्रांनो. नाही तर 4 गोष्टी त्याला बरोबर सांगितल्या असतं प्रेमाने. बरं झालं थांबला, नाहीतर गेम नक्कीच होता. हो ये आ काका.
आपला हायवे रोड आहे. तोंडबिंड बांधून डेट ब्लाइंड डेट आहे वाटतं. ATM लुटायला लागले काय GTA वाले. हॉस्टेज बनवत होती ती. बरोबर. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर आणि इथेच व्हिडिओ एंड करायचा आहे. पण परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जुने असाल तरी लाईक करणे हे तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळतील की किती लोक आपले आहेत आणि किती लोक नुसते विजिटिंगवाले आहेत. सो लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि कंटेंट पाहायला शेवटपर्यंत विसरू नका. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.